न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। जलगांव जिला अधिकारी कलेक्टर के सामने शमीमा पाटिल का भीख मांगो आंदोलन। आइए देखते रहिए न्यूज़ मास्टर से हर पल हर वक्त हर घड़ी रिपोर्ट। भीख द्या भीक द्या नोकरी नाही का भीक द्या भीक द्या भीक द्या नोकरी नाही का बिझनेस लोन द्या बिझनेस लोन द्या बिझनेस लोन द्या नोकरी नाही का घरून द्या परवानगी भीकीची नोकरी नाही का भीक द्या भीक भीक द्या नोकरी नाही का भीक द्या भीक द्या भीक द्या महाराष्ट्र सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ होश में आकर बात करो बात करो बात करो नोकरी नाही का भीक द्या भीक द्या भीक द्या नोकरी नाही का भीक द्या भीक द्या भीक द्या नोकरी नाही का भीक द्या भीक द्या भीक द्या अरे नोकरी नाही का भीक द्या भीक द्या भीक द्या महाराष्ट्र सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ होश में आकर बात करो बात करो बात करो ये बात तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी नहीं तो तुमको देना होगा देना होगा देना होगा नौकरी नहीं तो भीख द्या भीख द्या भीख द्या में आओ होश में आओ होश में आओ होश में भीक मागो आंदोलन करण्यात काय नेमकं कारण आहे? मी शमीबा पाटील मी ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाला नाशिकला विभागीय सहअध्यक्ष म्हणून काम करते। मी गेल्या 3 महिन्यापासून माझी ज्यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर होते त्यावेळी सीएमजीचं प्रपोजल अप्लिकेट केलेलं होतं। आज 3 महिने होत आले। मी टेक्निकल रित्या प्रत्येक गोष्ट पूर्ण केलेली आहे, पण बँकेच्या मागे तगादा लागून जे की सीएमजी प्रपोजल हे मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत येतं। जिल्हाधिकारी महोदय हे ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाचे अध्यक्ष आहे, त्यांनी स्वतः फॉलोअप घेत ते प्रकरण तातडीने निभावलं पाहिजे होतं। 3 महिन्यामध्ये प्रचंड फिरस्ती आणि मानसिक ताण मला सहन करावा लागतोय। या सगळ्या मानसिक ताणामध्ये मी माझा व्यवसाय उभा करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर कर्ज करून त्याचं व्याज फेडते। माझ्याकडे रोजगाराची साधनं नाहीयेत, मी कार्यकर्ता म्हणून काम करते। आज जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते निवेदन स्वीकारलंय। या निवेदनात मी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आमच्या व्यावसायिक प्रकरणांना तुम्ही अन्यथा द्या, त्याला तातडीने करा, अन्यथा आम्हाला भीक मागण्याचे प्रशासकीय कार्यालयात परवाने द्या। जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि मी अधिकृत त्यांच्या शिक्क्यानिशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये भीक मागते आहे। जर महाराष्ट्र शासनाला तृतीयपंथीयांना भीकच मागायला लावायची असेल तर बड्या बड्या घोषणा विद्यमान सरकारच्या मुख्यमंत्री महोदयांनी करू नयेत। ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड नावाचा बोर्ड आहे जो की शासकीय मान्यता प्राप्त आहे, शासनाचा भाग आहे, त्याच्या नावावर चुकीच्या गोष्टी केल्या जाऊ नयेत। महाराष्ट्रात अनेक तृतीयपंथी, थोडे ताडके नाही 40,000 तृतीयपंथी राहतात। यातल्या अनेक माझ्या शिकलेल्या बहिणी आहेत, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहावंसं वाटतं। ज्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अवस्था आहे तर न शिकलेल्या तृतीयपंथी भगिनींची काय अवस्था होईल? जर सरकारची मानसिकता नसेल तर उगाच गोडी गुलाबीने कामं करू नये, नाहीतर मग आम्हाला भीक मागण्याचे अधिकृत परवाने द्यावे आणि ते अधिकृत परवाने हे प्रशासकीय कार्यालयातच असावे। हे निवेदन घेऊन मी आज उभी आहे।